नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये चार्टिंग या वेबसाईटने काय काय नवीन फीचर्स दिलेले आहेत याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. नवीन फीचर्स बद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचा इंटरफेस थोडासा चेंज झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून चेंज झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून मला हा व्हिडिओ पण बनवायचा होता, परंतु काही कारणास्तव तो बनवू शकलो नाही. त्याची पण ओळख करून घेऊयात आणि काय नवीन फीचर्स ऍड केलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेऊयात. तर सुरुवातीला अगदी बेसिक माहिती बघूयात. चार्टिंग गुगलवर आपण सर्च केल्यानंतर ही चार्टिंगची वेबसाईट आपल्याला ओपन होते. सुरुवातीला ह्या इथं हे 6 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तुमचं जर कधी लॉग इन साइन अप केलेलं नसेल तर साइन अप आपल्या गुगलच्या अकाउंटनी तुम्ही करू शकता, जीमेलच्या अकाउंटनी करू शकता. त्याच्यानंतर काय काय सुविधा पुरवलेल्या आहेत त्या ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. परत खाली आपण जर कधी गेलो तर त्याच टॅब्स ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. चार्ट्स आपल्याला चार्टिंग वर बघायला मिळू शकतात. डिझाईन युअर ओन इंडिकेटर्स, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये इंडिकेटर्स जे आहेत ते आपल्याला हवे तसे डिझाईन करता येऊ शकतात, कस्टमाइज करता येऊ शकतात. तुमच्या चार्ट्सवर ते इंडिकेटर्स तुम्ही प्लॉट करू शकता. स्कॅन्स आणि विंगेटमध्ये तुम्ही ते इंडिकेटर्स फॉलो करू शकता. एकदम सिंपल इंटरफेस आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर तयार करण्यासाठी कोडिंगची गरज पडत नाहीये. तर चार्ट्सची सुविधा आहे. त्याच्यानंतर स्कॅनर्स आहेत. हे सर्वात महत्वाचं स्कॅनर, याच्यासाठी आपण चार्टिंग वेबसाईट वापरतो. बऱ्याचदा आपण चार्ट्स तरी ट्रेडिंग व्ह्यू मध्ये वापरतो किंवा आपल्या ट्रेडिंगच्या टर्मिनलवरचे चार्ट्स बघतो, परंतु स्कॅनर्स जे आहेत ते आपण चार्टिंगच्या वेबसाईटवरच तयार करतो आणि त्याचं ट्रॅक जे ते करतो आपण आपले स्टॉक्स स्कॅनरनुसार. ते तुम्ही ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं नवीन स्कॅन जे आहे ते तुम्ही तयार करू शकता आणि ह्या ठिकाणी ते स्कॅनर जे आहेत ते तुम्ही बघू शकता. विंगेट्स याच्याबद्दल सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर आपल्याला हवे असलेल्या स्ट्रॅटेजीनुसार स्टॉक्स, सेक्टरनुसार स्टॉक्स, सेक्टरचं परफॉर्मन्स, सेक्टरमधल्या स्टॉक्सचं परफॉर्मन्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही या विंगेट डॅशबोर्ड ॲटलास त्याच्यामध्ये जे ते ट्रॅक करू शकता. हे एक नवीन फीचर जे त्यांनी दिलेले आहे, एक्सप्रेस इंडिकेटर. हे एक्सप्रेस इंडिकेटर जे आहे ते काय आपल्याला मदत करतं, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेटेड इंडिकेटर जे आहेत ते तयार करून देऊ शकतं. तर हे एक नवीन फीचर त्यांनी लॉन्च केलेलं आहे, एक्सप्रेस इंडिकेटर. हे तुमच्या भाषेमध्ये ज्या काही तुमच्या लॉजिक असतील, कंडिशन्स असतील, तर त्या तुम्ही या एक्सप्रेस इंडिकेटरमध्ये, कस्टम इंडिकेटरमध्ये तुम्ही ते टाकू शकता आणि त्याच्यानुसार तुमचं इंडिकेटर जे ते कस्टम इंडिकेटर जे ते तयार करू शकता. त्याला एक्सप्रेस इंडिकेटर त्यांनी जे ते नाव दिलेलं आहे. तुमच्याकडे जर समजा एखाद्या इंडिकेटरची ट्रेडिंग व्ह्यूवरचं एखादं इंडिकेटर आहे किंवा तुम्हाला दुसऱ्या बाहेरच्या कुठल्या सोर्सवरून एखादं इंडिकेटरचं पाईन स्क्रिप्ट मिळालेली आहे किंवा तुमच्या काही तुम्ही अभ्यास करून काही स्ट्रॅटेजी तयार केल्या आहेत, त्याचे काही तुम्ही लॉजिक तयार केले आहेत किंवा काही कंडिशन्स तुम्ही तयार केल्या आहेत, तर त्या तुम्हाला या ठिकाणी फक्त पेस्ट करायच्या आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला इथं इंडिकेटर जे ते तयार करून मिळेल. ते तुम्हाला प्रॉपरली त्याच्यानुसार स्कॅन करता येतील, चार्ट्सवर ते अप्लाय करता येईल ते इंडिकेटर आणि त्याच्यानुसार तुम्हाला अलर्ट सुद्धा मिळवता येतील. असं हे एक्सप्रेस इंडिकेटरचं फंक्शन किंवा नवीन फीचर त्यांनी दिलेलं आहे. युजर सेंट्रिक आहे. तुम्हाला खूप सारे इंडिकेटर्स आहेत, त्याच्यानंतर खूप स्कॅन्स आहेत, ते तुम्हाला इथं ऑलरेडी तयार केले आहेत. अलर्ट्स तुम्ही वापरू शकता. तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार कोणकोणत्या स्टॉक्समध्ये कंडिशन बनते ते तुम्ही अलर्ट्सद्वारे मॉनिटर करू शकता. तसंच एखादा स्टॉक एखाद्या ठराविक प्राइसला किंवा सपोर्ट लेवलला जर जात असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यावर मॉनिटर करू शकता आणि आपले ट्रेड पोझिशन जे ती घेऊ शकता. त्यानंतर हा आणखी एक नवीन फीचर जे त्यांनी लॉन्च केलंय. ऑलरेडी या फीचरला बरेच 7-8 महिने झाले असावे कदाचित. तर मॅजिक फिल्टर्स नावाचं हे एक फीचर त्यांनी आपल्याला नवीन दिलेलं आहे. साधारणतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वापरून हे तयार केलेलं फिल्टर जे ते मॅजिक फिल्टर जे ते आपल्याला आहे. जर समजा तुम्हाला ह्या मॅजिक फिल्टरचा आणि ह्या एक्सप्रेस इंडिकेटर बद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही आपल्या कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. ट्रेडिंग सोपं करण्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर होईल. तर कॉमेंटमध्ये एक्सप्रेस इंडिकेटर मॅजिक फिल्टर्स हे तुम्ही टाईप करा. तर अशा पद्धतीने हे चार्टिंगचा हा फ्रंट पेज आहे. याच्यामध्ये आपण चार्ट्स बघू शकतो. चार्ट्समध्ये त्यांनी काही नवीन फीचर्स जे आहेत ते दिलेले आहेत आपल्याला. तर ते चार्ट्समध्ये नवीन फीचर्स काय काय आहेत ते बघूयात. म्हणजे ऍक्च्युली ते फीचर पूर्वी अवेलेबल नव्हते आणि आता ते अवेलेबल आहे म्हणून मी नवीन म्हणतोय. ऍक्च्युली हे फीचर्स जे ते आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू वगैरे ह्या सगळ्या इतर प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत. हे बघा, ह्या ठिकाणी फीचर्स जे ते दिलेले आहेत आपल्याला. पॉइंटर जो येतो आपल्याला अशा पद्धतीने जे पॉइंटर्स जे येते त्याची सुविधा जी ती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर हे काही ड्रॉइंग टूल्स जे दिलेले आहेत. लाईन्स, एरोज, अनालिसिस, लेवल्स, चॅनल्स, हे सगळे काही फीचर्स जे त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर रुलर
म्हणजे स्केल, डेट रेंज, प्राइस रेंज मोजण्यासाठी किंवा डेट आणि प्राइस रेंज मोजण्यासाठी हे एक फंक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे पोझिशन्स आहेत आपल्या, बाय पोझिशन, सेल पोझिशन, त्याच्याबद्दलचं हे फीचर दिलेलं आहे, जे आपल्याला सामान्य ट्रेडिंग व्यू आणि आपल्या ह्याच्यामध्ये अवेलेबल असतं. ते फिबोनाची बद्दल, पिचफोर्क्स, गॅन याच्याबद्दलची ड्रॉइंग टूल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर हार्मोनिक पॅटर्न, ट्रायंगल पॅटर्न, त्याच्यानंतर हेड अँड शोल्डर, इलियाड वेव्स, हे सगळे फीचर्स आहेत. त्याच्यानंतर काही ड्रॉइंग टूल्स आहेत, हे अजून रेक्टँगल, त्याच्यानंतर ब्रश, पेन्सिल, हायलायटर, पाथ, कर्व, ट्रायंगल हे सगळे आहेत. त्यानंतर हे आयकॉन्स आहेत, काही टेक्स्ट तुम्ही वापरू शकता ह्या ठिकाणी. आणि हे जे आहे ते मॅग्नेट मोड जो येतो आपल्याला दिलेला आहे, मॅग्नेट मोड वगैरे काय आहे ते आपल्याला माहिती असेल, त्याच्याबद्दल आपण आज बघणार आहोत. त्यानंतर कॅन्डलस्टिक चार्टचे पॅटर्न्स आहेत, OHLC लाईन्स आणि हे पण आहे. टाइम फ्रेम आपल्याला दिलेले आहेत, इंडिकेटर्स आपल्याला दिलेले आहेत. इंडिकेटरची टॅब याच्यात आपण इंडिकेटर जे येते ऑलरेडी असलेले इंडिकेटर्स म्हणजे इनबिल्ट इंडिकेटर्स आणि कस्टम्स इंडिकेटर असे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, इनबिल्ट इंडिकेटर जे येते आहेत आणि क्रिएट इंडिकेटर आहे. तुम्हाला एखादं इंडिकेटर क्रिएट करायचं आहे तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार, तुमच्या सोयीनुसार, तर ते तुम्ही इथे क्रिएट करू शकता. इंडिकेटर क्रिएट कसं करायचं ह्याच्याबद्दल मी मागे 1-1.5-2 वर्षांपूर्वी पण व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. चार्टिंगमध्ये इंडिकेटर कसं क्रिएट करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवायला लागलं तर, किंवा आय बटनला देऊन ठेवेल, तुम्ही ते बघू शकता. तर इंडिकेटर्स आपण आपल्याला हवे ते इंडिकेटर फेवरेट सुद्धा करून ठेवू शकतो. हे बघा, आता हे ऑसिलेटरचं इंडिकेटर फेवरेट केलं, RSIचं इंडिकेटर समजा आपण फेवरेट करूयात, तर आपण ते फेवरेट करू शकतो आणि ते आपल्या फेवरेट्समध्ये जे ते येतं मग नंतर. ठीक आहे. तर हे बाकीचे काही इंडिकेटर्स जे ते तुम्हाला मी बनवून दाखवलेले आहेत. काही आपण बरेचसे इंडिकेटर्स, फंडामेंटल्स बद्दलचे इंडिकेटर्स जे ते बनवून पाहिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही ते फेवरेट्स, माय इंडिकेटर्स, फेवरेट्स त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. त्याच्या व्हॅल्यूज बदलून तुम्ही तुमचे इंडिकेटर्स जे ते वापरू शकता. खूप शोधण्याची गरज नाही पडत. आपण माय इंडिकेटर्समध्ये किंवा फेवरेट्समध्ये जर कधी इंडिकेटर्स टाकले तर. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिएट इंडिकेटर्सचं आपल्याला एक ऑप्शन आहे, तर आपण आपलं इंडिकेटर जे ते क्रिएट करू शकतो. त्याला नाव द्यावं लागतं सुरुवातीला, ते मी आता बनवून नाही दाखवणार, ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. टेम्पलेट्स महत्वाचे आहेत आपल्याला. ठराविक आपल्या इंडिकेटरचा जो सेट असतो, तर तो सेट आपल्याला वारंवार जर कधी अप्लाय करायचा असेल चार्टवर, तर आपण टेम्पलेट्स जे आहेत ते लावू शकतो. तर ट्रेडिंग व्ह्यूवर टेम्पलेट म्हणजे काय, तर त्याचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. त्याच्यामधून तुम्हाला याची माहिती जी ती घेता येऊ शकते. त्याचा वापर जो तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जसा केलेला आहे तसा ह्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तो वापर करू शकता. एक 5 ते 6 इंडिकेटर तुम्ही तुमचे स्ट्रॅटेजीनुसार वापरत असाल, तर त्यांचं तुम्ही एक टेम्पलेट तयार करू शकता. म्हणजे त्यांचा एक ग्रुप तयार करू शकता, त्याला म्हणतात टेम्पलेट, आणि तो आपण इथं वापरू शकतो. हे बघा, FIID आहे. आता हे जे टेम्पलेट जे मी तयार केलेलं आहे, तर ते आपण आता इथं वापरू शकतो. हे बघा, आता हे FI आणि DIचं टेम्पलेट जे ते या ठिकाणी आपण अप्लाय केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी बरोबर ते इंडिकेटर्स जे ते ऍड झाले आणि पूर्वीचे जे इंडिकेटर आहेत ते गायब झाले. तुम्ही या ठिकाणी क्वार्टरली टाइम फ्रेम जी ती आलेली आहे, म्हणजे आपण त्या टेम्पलेटमध्ये जी काही टाइम फ्रेम सांगितलेली असेल, तर ती बरोबर टाइम फ्रेम जी ती आपल्याला बरोबर या ठिकाणी दिसते. तर हे असं टेम्पलेट आहे. त्याच्यानंतर हे जे लेआउट आहे, हा तुम्ही डबल आणि ट्रिपल, 3, 4 तुम्हाला हवे तेवढे चार्ट जे ते लावू शकता. वेगवेगळ्या चार्टचा तुम्हाला एकाच वेळेला बँक निफ्टी आणि एखादा स्टॉक समजा HDFC आहे, तर त्या तिघांना एकाच वेळेस ट्रॅक करायचं असेल, तर ह्या ठिकाणी हा लेआउट तुम्हाला फायदेशीर ठरतो. आता मी हे इंडिकेटर जे ते रिमूव्ह करतो. रिमूव्ह तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. ठीक आहे. क्वार्टरलीच्या ऐवजी डेली. त्याच्यानंतर या इथं बघा, आता आपल्याला 3 जर कधी लावायचे असतील तुम्हाला अशा पद्धतीने ते लावता येतात. बघा, वरचा एक निफ्टीचा, बँक निफ्टीचा उदाहरणार्थ दाखवतो मी तुम्हाला फक्त. निफ्टी, बँक निफ्टी आणि आहे ते HDFC बँक. अशा प्रकारे तुम्ही तुमचं ट्रेडिंग जे ते करू शकता. त्याला लेआउट म्हटलं जातं. त्यानंतर या चार्टवर तुम्ही जर समजा काही ड्रॉइंग काढलेला असेल किंवा इंडिकेटरनुसार तुमची कंडिशन बनते आहे, तर ती कंडिशन तुम्हाला तुमच्या मित्राला शेअर करायची असेल, तर ती तुम्ही शेअर करू शकता. चार्ट स्नॅपशॉट सेव्ह केला तर तुमचा चार्ट जो आहे तो सेव्ह होईल. मी काही वापरलेलं नाही त्याच्यामुळे कुठं सेव्ह होतो ते, चार्ट तुम्हाला सेव्ह करता येऊ शकतो. म्हणजे स्क्रीनशॉट जो आहे तो याचा काढता येऊ शकतो चार्टचा. ठीक आहे. रिसेट करायचं असेल तर सगळे तुमचे इंडिकेटर्स वगैरे असतील, तर ते सगळे जाऊन, बघा समजा आता हा ADX लावलेला आहे, आता आपण रिसेट केलं तर सगळं जे ते चार्ट जो आहे तो रिसेट होईल, सगळं निघून जाईल आणि जे तुमचं डिफॉल्ट आहे तर तेच त्याच्यामध्ये दिसतंय. तर हे जे ते आपल्याला हे पण नको आहे आणि हे पण नको आहे. हे डिफॉल्टमध्ये ठेवलेले असतील त्यांनी, त्याच्यामुळे ते MACD आणि ते दिसत आहेत, ते रिसेट झाले. अलर्ट्स तुम्ही लावू शकता. अलर्ट्स ह्या ठिकाणी बघा, आता तुम्हाला प्राइस ह्या ठिकाणी पाहिजे असेल तर ती तुम्ही या ठिकाणी लावू शकता. पण आता हे फीचर जे आहे ते तुम्हाला सांगतंय की तुम्ही हे फीचर वापरण्यासाठी, अलर्टचं फीचर वापरण्यासाठी तुम्ही अपग्रेड करावं लागेल प्लॅन. अपग्रेड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल,
तर त्यांची जी काही फी आहे तर ती आपल्याला भरावी लागेल. मंथली ₹780 आहे, इयरली ₹8,500 आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय-काय सुविधा दिलेल्या आहेत प्रीमियममध्ये, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिअल टाईम डेटा आहे. म्हणजे स्कॅन आपण जे तयार करतो, तर ते स्कॅन आपल्याला 5 मिनिट नंतर किंवा 3 मिनिट नंतर असा काहीतरी त्यांचा डाटा जो आहे तो आपल्याला फ्री व्हर्जनमध्ये जो आहे तो होतो. परंतु रिअल टाईम डाटा जो आहे तो आपण प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतलं की लगेच आपल्याला अलर्ट्स जे ते मिळतात किंवा त्या स्कॅनरनुसार स्टॉक्स जे ते मिळतात आणि डॅशबोर्डचं सुद्धा प्रीमियमचं आपल्याला फायदा जो आहे तो होत असतो. त्यानंतर अलर्ट्सचे तुम्ही हे लावू शकता अशा पद्धतीने RSI ओव्हरबॉट म्हणजे काय तुमचं जे काही असेल स्ट्रॅटेजी त्याच्यानुसार तुम्ही ते लावू शकता. कस्टमाइज स्टॉक अलर्ट्स. अलर्ट तुम्ही कस्टमाइज करू शकता तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार. त्याला कुठल्याही कोडिंगची गरज नाहीये. एकदम ईझी पद्धतीने ते करता येऊ शकतं. मी काही वापरत नाहीये हे, परंतु तुम्ही जर कधी त्या पद्धतीने ट्रेडिंग करणारे असाल, इंट्राडेमध्ये स्कॅल्पिंग ट्रेडिंग करणार असाल किंवा इंट्राडे ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला हे फीचर जे ते खूप उपयोगी पडू शकतं. त्याच्यानंतर आता आपण हे Atlasचा एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये हा जो Atlas हा डॅशबोर्ड आहे, तर हा आपला डॅशबोर्ड आहे. म्हणजे मी तयार केलेला डॅशबोर्ड आहे. त्याच्यामध्ये हे कसे बनवायचे हे मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर ह्या चार्टिंगच्या वेबसाईटवर बऱ्याच मोठ्या ट्रेडर्सनी किंवा वेगवेगळ्या ट्रेडर्सनी काही त्यांचे डॅशबोर्ड्स तयार केलेले आहेत. तर ते डॅशबोर्ड्स तुम्ही वापरू शकता. आता हे मार्केट मॅट्रिक्स नावाचं एक डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये 20 विंगेट्स आहेत. आता हे काय करतंय आपल्याला मार्केट मॅट्रिक्स म्हणजे काय आपल्याला मार्केटचा एक ओव्हरव्ह्यू जो आहे तो दाखवतंय. म्हणजे इंडेक्स निफ्टी, बँक निफ्टीमध्ये काय चालू आहे, कोणतं सेक्टर जे ते चांगलं परफॉर्म करतंय, 1 इयर एव्हरेज चेंज ते बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतील त्या. मी पण याचा वापर करत नाही त्याच्यामुळे डिटेल्स काही सांगता येणार नाही. तर हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. टॉप गेनर्स आजचे म्हणजे कालच्या दिवसाचे टॉप गेनर, टॉप लुझर्स त्याची माहिती या ठिकाणी आहे. ॲडव्हान्सिंग अँड डिक्लायनिंग रेशो याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय. बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला यामध्ये दिसतायत. ठीक आहे. तर ह्याचं रिअल टाईम डाटा जो आहे तो प्रीमियम सबस्क्रिप्शनला मिळतो आणि जो थोडा डिले डाटा आहे 3 ते 5 मिनिटचा डिले डाटा. एक्झॅक्टली किती डिले होतो ते मलाही नाही माहिती. परंतु 3 ते 5 मिनिट डिले डाटा असेल तो, तर तो तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तर हे Atlasचं फीचर आहे. आपण हे जे ते आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत आपल्या चॅनलवर तयार केलेल्या, तर त्या चॅनलवरच्या स्ट्रॅटेजीनुसार आपण हे काही डॅशबोर्ड्स तयार केले आहेत. त्याच्यातले हे विंगेट्स आहेत. तर हे बघा SMA 50 ट्रॅकर, 50 SMAच्या जवळ असलेले स्टॉक्स कोणते आहेत आणि 50 SMA व्हॉल्यूम ब्रेकआउटनी असलेले स्टॉक्स तर ते किती आहेत? तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे RSIचा मी एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. RSIचं डॅशबोर्ड कसा तयार करायचा? जे ट्रेडर्स RSIच्या पद्धतीने ट्रेडिंग करतात, एका विशिष्ट पद्धतीने ट्रेडिंग करतात. ओव्हर बॉट, ओव्हर सोल्ड हे बेसिक आहेत. ते बघायचे असतील कोणाला RSI 40च्या सपोर्टला आलेला असेल, तर ते स्टॉक्स 60च्या सपोर्टला आलेला असेल, तर ते स्टॉक 40च्या रेझिस्टन्सला, 60च्या रेझिस्टन्सला असे असलेले स्टॉक्स आणि त्याच्यानंतर ग्रँडफादर फादर्स सन ही एक फेमस युट्यूबर आहे. त्यांची स्ट्रॅटेजी आहे. तर त्याच्यानुसार जे बनवलेलं कसं बनवलेलं आहे, तर ते पण मी दाखवलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीचे डॅशबोर्ड जे ते बनवू शकता. तर ते एक चांगलं फीचर आपल्याला फायदेशीर असतं जर तुम्ही रेग्युलरली ट्रेडिंग करत असाल तर. जर समजा तुम्हाला फक्त फंडामेंटल तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टिंग करत असाल, तर त्याच्यासाठी पण काहींनी बनवलेले असतील. इंडस्ट्रियल हे बघा आता हे जे आहे ते फायनान्शियल रेशो, इंडस्ट्री फायनान्शियल रेशो म्हणजे फंडामेंटलशी संबंधित दिसतंय. कदाचित हे बघा हे फंडामेंटलशी संबंधित हे डॅशबोर्ड जो आहे तो आहे. असा हा ज्यांनी बनवला असेल त्यांच्या गरजेनुसार त्यांनी बनवला असेल. हा तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही बनवू शकता. हेच याच्यातली खासियत आहे की तुम्ही कस्टमाइज करू शकता. तुम्हाला जे गरजेचं आहे तेच तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. असे बरेच डॅशबोर्ड जे ते असू शकतील. तर ते तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला ते मिळतील. त्याच्यानंतर स्क्रीनर्स हे बघा स्क्रीनर्स हे अत्यंत महत्त्वाची टॅब आहे. तर ह्याच्यामध्ये जवळ-जवळ त्यांचं क्लेम आहे की 1.5 लाखाच्या वरती स्कॅन्स जे ते तयार केलेले आहेत वेगवेगळ्या लोकांनी. तर ते स्कॅन्स तुम्ही बघू शकता. बरोबर. आता याच्यामध्ये फंडामेंटल स्कॅन आहेत. टॉप लव्हड म्हणजे त्यांच्या स्कॅनला म्हणजे खूप लोकांनी आवडलेलं जे इंडिकेटर्स आहेत तर ते ह्याच्यामध्ये आहेत. कॅन्डलस्टिक पॅटर्ननुसार स्कॅन आहेत. रेंज ब्रेकआउट स्कॅन्स आहेत. बुलिश स्कॅन आहेत. बिअरिश स्कॅन आहेत. इंट्राडे बिअरिश स्कॅन, इंट्राडे बुलिश स्कॅन, क्रॉसओव्हर्स आहेत. तर हे तुम्ही बघू शकता. फंडामेंटल स्कॅन्समध्ये बघा अजून तुम्हाला फक्त फंडामेंटल्सचे बघायचे असतील तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. वेगवेगळ्या ट्रेडर्सनी तयार केलेले प्रॉफिट जंप बाय 200% तर ह्या त्याच्या कंडिशन्स आहेत तर त्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आलेले स्टॉक्स जे आहेत ते हे आहेत की ह्यांच्यामध्ये प्रॉफिट जे आहे ते 200% पेक्षा जास्त आहे. असे हे स्टॉक्स आहेत.
तर त्यांचा तुम्ही फंडामेंटल अभ्यास करून त्याच्यामध्ये तुमची पोझिशन जे ते घेऊ शकता. तुमचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे. फक्त ह्या ठिकाणी प्रॉफिट 20 to 100% आहे. याच्यासोबत तुम्हाला आणखी काही कंडिशन टाकायच्या असतील तर तुम्ही त्या टाकू शकता. इथे ॲड करू शकता. इथं मॅजिक फिल्टरमध्ये ती कंडिशन तुम्ही लिहून पाठवली तर ते तुम्हाला ऑटोमॅटिक जनरेट करून देतं. हे मॅजिक फिल्टर आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ देतो, एक तयार करू. कमेंटमध्ये कमेंट करा मॅजिक फिल्टर्स. आपण त्याच्यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ देतो तयार करू. तर हे असे स्कॅन्स जे आहेत ते तुम्ही तयार करू शकता. फंडामेंटल स्कॅन्स आहेत हे इथं. ठीक आहे. चार्ट्स बघितलं आपण. डॅशबोर्डबद्दल बघितलं आपण. डॅशबोर्डमध्ये जाऊयात परत एकदा. डॅशबोर्डमध्ये तुम्ही बनवलेले स्कॅन्स जे आहेत ते ह्या ठिकाणी दिसतात आपल्याला डॅशबोर्डमध्ये. त्याच्यामध्ये वॉच लिस्ट आहेत. हे प्रीमियम फीचर आहे. तुम्हाला हे बनवता येणार नाहीये कारण की याला वॉच लिस्ट तुमची स्पेसिफिक वॉच लिस्ट बनवायची असेल तर तुम्हाला प्रीमियम फीचर लागेल. अलर्टसाठी प्रीमियम फीचर लागतं. तुमची प्रोफाईल जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी आहे. सबस्क्रिप्शन तुमचं फ्रीच आहे आपलं, त्याच्यामुळे आपण घेतलेलं नाही सबस्क्रिप्शन. आणि ह्या इथे एक महत्त्वाचं फीचर आहे अजून, ते म्हणजे कस्टम इंडिकेटर्स. कस्टम इंडिकेटर्समध्ये आपल्याला वेगवेगळे आपल्याला हवे तसे इंडिकेटर्स आपण तयार करून ठेवू शकतो. हे आपण L3, H6, H3, L4, L3 ज्यावेळेला आपण कॅमेरिलाचे व्हिडिओज बनवले होते त्यावेळेचे हे बनवलेले कस्टम इंडिकेटर्स आहेत. तुम्हाला ते कसे बनवायचे ते सुद्धा आपण बनवून दाखवलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता ते व्हिडिओज. आणि तुम्हाला एखादं नवीन कस्टम इंडिकेटर तयार करायचं असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही बनवू शकता. बेसिकमध्ये कस्टम इंडिकेटर बनवू शकता. आणि ह्याच ठिकाणी एक एक्सप्रेस प्रो फीचर आहे ते. तर हे ह्या ठिकाणी ते आपल्याला एक्सप्रेस इंडिकेटर जे ते तयार करू शकतो आपण. तुमची माहिती इथं अपलोड करायची. अपलोड फाईल किंवा माहिती अपलोड करायची आणि सबमिट केल्यानंतर आपल्याला 5-10 मिनिटात ते इंडिकेटर जे ते तयार करून मिळतं. तर अशा पद्धतीने हे चार्टिंग 2026 मध्ये वापरून तुम्ही जास्तीत जास्त चांगलं प्रॉफिट जे ते कमवू शकता. तुमचं ट्रेडिंग जे ते खूप चांगलं सोपं होऊ शकतं. आपण जे इंडिकेटर्स आतापर्यंत बनवलेले आहेत तर त्या सगळ्या इंडिकेटर्सचे व्हिडिओज आपण आपल्या YouTube चॅनलवर शेअर मार्केट मराठीच्या YouTube चॅनलवर बनवलेले आहेत. त्यांचं लॉजिक त्या ठिकाणी आहे. आता इंडिकेटर्स बनवणं खूप सोपं झालेलं आहे. त्यानंतर स्कॅनर्स बनवणं सुद्धा खूप सोपं झालेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, एआयमुळे आपल्याला खूप सोपे पद्धतीने इंडिकेटर्स आणि स्क्रीनर्स जे ते तयार करता येऊ शकतात. तर आपल्याला एक आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी कॉमेंट केलेली होती की चार्टिंग जे आहे ते पहिल्यापासून सर समजून सांगा. त्यांची कॉमेंट बघून मी हा व्हिडिओ जो आहे तो तयार केलेला आहे. 2026 मध्ये आपण कशा पद्धतीने चार्टिंग वापरू शकतो तर त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ एक आहे, माहिती आहे. तर एक्सप्लोर करा तुम्ही चार्टिंगची वेबसाईट. त्याच्यामधले चार्ट्स एक्सप्लोर करा. छान आपल्याला अभ्यास बॅक टेस्टिंगसाठी चांगला अभ्यास जो होतो याच्यामध्ये करता येऊ शकतो. चार्टिंगचं आणखी एक चांगलं फीचर बॅक टेस्टिंगसाठीचं ते म्हणजे काय की हे बघा आपण एखादं आपलं स्कॅनर जे आहे ते बघू. हे एक आपण स्कॅनर बनवलेलं आहे बुलिश एनगल्फिंग त्याचं स्कॅनर बनवलेलं आहे. त्याच्यानुसार कुठला स्टॉक्स आज आलेला नाहीये परंतु हिस्ट्रीमध्ये बॅक टेस्ट हिस्ट्रीमध्ये आलेला असणार आहे. तर तो बघूयात आपण या ठिकाणी बघूयात. 9 डिसेंबरला हा स्टॉक आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतंय बघा की ह्या ज्या 2 लाईन दिसतात आपल्याला हायलाईट केलेल्या पिवळ्या रंगाने ह्या ठिकाणी तो स्टॉक आपल्या स्कॅनरमध्ये जो तो आला होता असं ते आपल्याला दाखवतंय. RVNL हे बघा ह्या ठिकाणी 2 ठिकाणी आलेलं आहे. इटर्नल ह्या ठिकाणी आलेलं आहे 9 डिसेंबरच्या दिवशी. तर हे बॅक टेस्टिंगसाठी आपल्याला खूप सोपं जातं. अदरवाईज आपल्याला सर्च करावं लागतं की कोणती तारीख आहे ती. त्याच्यामुळे आपल्याला पटकन हे बघा ह्या ठिकाणी बुलिश एनगल्फिंग जी ती तयार झालेली आहे. ह्या ठिकाणी बुलिश एनगल्फिंग तयार झालेली आहे. इटर्नलची ह्या ठिकाणी बुलिश एनगल्फिंग तयार झालेली आहे. तर बुलिश एनगल्फिंग बद्दल पण आपण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत. त्याचा कसा वापर करायचा ते तुम्ही बघा. तर अशा पद्धतीने एक्सप्लोर करा तुम्ही चार्टिंग. खूप चांगलं वेगवेगळे स्कॅनर्स जे आहेत ते बनवून बघा. स्कॅनर्स बनवून बघितलं की आपल्या ट्रेडिंगला आणखी एक चांगली एज मिळते आणि आपल्याला चार्टच्या अभ्यासाची टेक्निकल अनालिसिसच्या अभ्यासाची एक चांगली दिशा मिळते. स्कॅनर्स बनवत असताना सुरुवातीला बराच वेळ लागतो. बऱ्याच गोष्टी चुकतात. स्कॅन्स आपले बनवलेले चुकतात. त्याच्यामध्ये बदल कसं करायचा, काय करायचं तर ते शिकता आपण ट्रेडिंगमध्ये सुद्धा चांगलं नॉलेज जे ते मिळवू शकतो. फायनान्शियल अनालिसिस टूल्स असं त्यांनी आता एक नवीन नाव दिलेलं आहे ह्या गोष्टी चार्टिंगला. त्यांचा लोगो सुद्धा त्यांनी हा चेंज केलेला दिसतोय. व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कॉमेंट करायला विसरू नका. अजून कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्याबद्दल खाली कॉमेंट करा. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.